रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं डेली ब्लॉगिंगच्या 38व्या दिवसात। जिम मध्ये गेले गेले आधी बजरंग बलीच्या पाया पडलो आणि म्हटलं हनुमंतराया तुमच्यासारखी बॉडी होऊ दे फक्त। हा व्हिडिओ मी जिम मधून जाताना केला। आज थोडं लवकरच आवरलं आणि आम्ही जिम मेंबर गेलो नाश्त्याला मस्तपैकी गरमागरम पोहे खाल्ले आणि सगळ्यांना टाटा बाय बाय करून घरी यायला निघालो। घरी येऊन आवरलं आणि मक्याचे दाणे भाजले होते ते खाल्ले। टोपं लावल्यापासून आता काही काम चालू झालं नव्हतं, पण आता वेळ आली होती ती कामाला लागायची आणि त्यासाठीच मी कवट्यात चाललो होतो, कारण मला आज औषधं घ्यायची होती। मला स्वतःला नाही तर झाडांना। सुरुवातीला खतांच्या दुकानात गेलो, काय पाहिजे होतं ते घेतलं। सोबत काका पण होते, पण त्यांना व्हिडिओ घेता आलं नाही। ते घेऊन मी निघालो घरी यायला आणि येता माझा भाऊ पण भेटला। तर हा आहे ओंकार, याला सगळे मोन्या म्हणतात। चांगला बोलतो, मोन्या का म्हणतात ते मला समजत नाही। मोन्याबरोबर बोलत बोलत घरी कधी आलो ते समजलं नाही। आणि आज मला लावलेल्या झाडांना अळवणी सोडायची होती। ती कशी तयार करायची हे मी तुम्हाला सांगतो। पाण्यामध्ये सुरुवातीला काळ्या गुळाची पावडर घ्यायची, त्यानंतर त्यात ताक पण टाकायचं। इथे मी गुळाचं प्रमाण 1 किलो आणि ताकाचं प्रमाण 1 लिटर घेतलं। तुम्ही केलेल्या लागवडीनुसार याचं प्रमाण ठरतं। आणि दुकानातनं हेच औषध आणलं होतं ते टाकलं। हे सगळं टाकून हे एकत्र करायचं आणि जवळजवळ 1 तास भिजत घालायचं। त्यानंतर मी गेलो काकांच्या मळ्यात, कारण ते मला सांगणार होते की औषध कसं सोडायचं। तिथे गेल्यावर काकाने सगळं व्यवस्थित समजून सांगितलं आणि खरं सांगायचं झालं तर हेच माझे गुरु आहेत। औषध सोडायला मला पण पंप लागणार होता, मग काकाने तो आणला होता आणि एक बॅरल ही दिलं। एवढं हातातनं कसं घेऊन जायचं म्हणून त्यांचीच गाडी घेतली, गाडा होता पाठी, तो जोडला आणि घरी घेऊन आलो। मला औषध सोडण्यासाठी अजून एक ठिबक सारखा पॉइंट काढायचा होता, तो मला काकाने काढून दिला। खरं सांगायचं झालं तर कामाच्या गडबडीत भूक लागत नाही आणि त्यात जर पावसाचं वातावरण असेल तर तुमचं लक्ष जेवणाकडे लागत नाही। जी अळवणी तयार केली होती ती या बॅरल मध्ये ओतून मी त्यात पाणी ओतलं होतं आणि ही सगळी अशी सिस्टीम मी तयार केली होती। ह्या बॅरल मधली अळवणी घ्यायची आणि पंपात नेऊन ओतायची। जोपर्यंत ते खाली होत नाही तोपर्यंत हे असं आपण ओततच राहायचं। आपलं औषध सोडून झालं आणि लगेचच 5 मिनिटात हा मोठा पाऊस यायला चालू झाला। संध्याकाळी पाऊस कमी झाल्यावर एक नजर टाकली। मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, तुमच्या भावाला सपोर्ट करा आणि जाताना फॉलो तेवढा करा।